उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास। स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे। मराठा समाज आणि आमच्यात दरिंदे पाटलांमुळे अंतर। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीस। दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देऊ। बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतली। भुजबळांचा भुरटा नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला तर गेला पण जीआर काढला। छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल। गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळचा पाय आणखी खोलात। कंपनीकडून 45 लाखांच्या खंडणी वसुली प्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल। भाईगिरीची रील तयार करून व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात। जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रीलबाजानं मागितली माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल। आणि काँग्रेसच्या काळात अर्बन नक्षल इकोसिस्टमचा प्रभाव होता, मात्र आता परिस्थिती बदलली। लवकरच देशातून माओवादाचं उच्चाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास। स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हातात तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे। मराठा समाज आणि आमच्या दरिंदे पाटलांमुळे अंतर। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीस। दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देऊ। बीडमध्ये दहशत माजवण्याकरता सभा घेतली। भुजबळांचा भुरट नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची केलेली मागणी। भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवला। विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला तर गेला पण जीआर काढला। छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचा प्रकार। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारहून थेट शिर्डीत। शिवाजी कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यावर पुन्हा बुरहानपूरसाठी रवाना। गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळचा पाय आणखी खोलात। कंपनीकडून 45 लाखांच्या खंडणी वसुली प्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल। भाईगिरीचं रील बनवून व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात। जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं। रीलबाजानं माफी मागितली माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसच्या काळात अर्बन नक्सल इकोसिस्टमचा प्रभाव होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे। लवकरच देशातून माओवादाचं उच्चाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही।
बुलेटिनला सुरुवात करूया आणि सुरुवातच बातमीची करणार आहोत एका मोठ्या बातमीनं. आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणाकरता कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिला. मराठा आरक्षणासंदर्भातल्या जीआरच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये पार पडला. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते यावेळी बीडमध्ये उपस्थित होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना भुजबळांनी नाव न घेता जरांगेंवर प्रहार केला. दरिंदे पाटलामुळे मराठा समाज आणि आमच्यात अंतर निर्माण झालंय अशी टीका भुजबळांनी केली. तर ओबीसींचं आरक्षण हिसकावून घ्यायचं नाही असं आवाहन धनंजय मुंडेंनी ओबीसी बांधवांना केलं. दरम्यान नेत्यांनी यावेळी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केले ते बघूयात. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना दरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धाराशिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला सांगतो. ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली त्याची. बहुतेक अक्कल दाढ असते माणसाला, प्रत्येकाला. त्या घुरट भुजबळची पडली वाटतं ती. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आता केलं ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे. ती ओबीसीचे नाहीच आहेत. एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती. हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथं येऊन, बाकी काही केलेलं नाही. त्यांना वातावरण दूषित करायचंय. भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. त्याला कवाच्याच मॅन बोललो, कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हातरंग येऊ रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे त्या रक्ताने भरल्याला. आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता, मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला. विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. विकास काय होऊ शकत नाही तुमच्याचे, काय होऊ शकत नाही.
काय बघणार तुम्ही? ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशानं आला, कोणाचं रद्द करा म्हणत नाही. मराठ्यांच्या नेत्याचा तो आदर्श घ्यावा. मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते, गरीबाच्या लेकराला द्या म्हणून.